हे गाणं तुम्हाला ऐकवलं, कदाचित तुम्ही पूर्ण ऐकलं असेल किंवा कंटाळून बंद पण केलं असेल, पण जर ऐकलं असेल तर ते माझं भाग्य आहे, तुमचंही भाग्य आहे. हे गाणं ऐकू असं मला अशासाठी वाटलं की कालच मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र भाषा विभागाच्या वतीने एक कार्यक्रम सादर केला होता रवींद्र नाट्य मंदिर येथे. आणि त्याचं पहिलं पुष्प होतं जे उत्तरा मोने यांनी गुंफलं होतं आणि फार दर्जेदार कार्यक्रम त्यांच्यामुळे सादर झाला. आणि त्याच्यात भाग घेतला होता अपर्णा बेडेकर, प्रवीण दवणे कवी, संगीतकार कौशल इनामदार आणि अनेक दिग्गजांनी. सांगायचा मुद्दा असा की कार्यक्रमाचा एकंदरीत विषय असा होता की केंद्र शासनाने तर मराठी भाषेला बऱ्याच वर्षांनी का होईना अभिजात दर्जा दिला, पण आता मराठी संवर्धन करायची आणि वाचवायची वेळ आली आहे असं अनेक मराठीतील दिग्गजांना वाटू लागलं आहे. काय बरं याचं कारण असावं? तर आता मराठी माणूस समोरच्याशी बोलताना मराठी माणसासोबत सुद्धा हिंदी किंवा इंग्रजीत बोलू लागला आहे. मराठी पुस्तकांचं वाचन कमी होऊ लागलं आहे. मराठी चित्रपट वाढत आहेत पण त्यांच्या पाहणाऱ्यांची संख्या वाढत नाही आहे. आणि एकंदरीत आता शाळेत जाणारी मुलं इंग्लिशमध्येच बोलू लागली आहेत, घरातही आईवडिलांशी इंग्लिशमध्ये बोलू लागली आहेत. तर मराठी जरी अभिजात असली तरी जे वाहतं पाण्यासारखं जिवंत राहतं तेच टिकतं म्हणतात, तसं मराठी वाहत राहिली पाहिजे. भले त्याच्यात अनेक प्रवाह मिक्स होतील, पण तरी पण मराठी जर बोलली, चालली, ऐकली, वाचली गेली तरच ती टिकणार. नाहीतर त्याचं संस्कृत किंवा इतर अनेक भाषा जशा गेल्या लोप पावल्या, संस्कृत तर थोडीफार अजूनही आहे पण आज आपण ती व्यवहारात वापरत नाही, पण मराठीचं पण तसंच काहीसं व्हायला वेळ लागणार नाही. मग फक्त ती मार्क मिळवण्यापुरती राहील. आज शासनाने मराठी अविभाज्य केलेली आहे आणि तेवढ्यापुरतीच ती अभ्यासली जाईल याची भीती वाटते. असं का वाटलं? कालचा कार्यक्रम बघताना अनेक वक्त्यांनी खंत व्यक्त केली की मराठीची तोडमोड तर होतेच आहे, पण ती तोडमोडलेली का होईना भाषा बोलली जायला हवी तीही बोलली जात नाही. म्हणजे आपण आपल्या लहानपणी आपले आजी आजोबा आई वडील पाळण्यापासून मराठी अंगाई गीत किंवा मराठी गोष्टी, रामायण म्हणा, महाभारत म्हणा, चांदोबातल्या म्हणा, पंचतंत्रातल्या म्हणा, भारुड गाणी, भजनं, कविता कशा कशामधून निवडून आपल्याला सांगत होते, आपल्या कानावर ते शब्द पडत होते. त्यामुळे आपण मराठी जगलो, मराठी बोलतोय. त्याच्यानंतर आली पुढची पिढी जी आपण वाढवली, पण मुलांना इंग्लिश मिडियममध्ये घातलं की त्यांनी जगात चमकलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे, तर इंग्रजीला पर्याय नाही, त्यांचं इंग्रजी खूप स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. आणि मराठी आपली मुलं इंग्लिश वाघिणीचं दूध ते पिऊन त्यांनी ते आत्मसात सुद्धा केलं. कोण संशोधक झाले, कोण वैज्ञानिक झाले, कोण उद्योगपती झाले, पण त्यांनी मराठी टिकवली आहे. म्हणजे जयंत नारळीकरांचे सारखे शास्त्रज्ञसुद्धा मराठीत पुस्तकं लिहितात, कारण आपण घरात मराठी बोलत होतो. आपल्या आईवडिलांसारखं आपणही त्यांच्याशी मराठीत बोलत होतो. मराठी पेपर घरामध्ये येत होते, येतात, वाचतो. त्यामुळे आपल्या मुलांना ती सवय लागली. पण कालच प्रवीण दवणे यांनी सांगता सांगता एक किस्सा सांगितला. म्हणे त्यांचे नातीसमोर ते एक कविता म्हणत होते. उडू उड रे काऊ तुझे सोन्याने मढवू पाव,
पूर्ण कविता मी म्हणत नाही. उड उड रे काऊ तुझे सोन्याने मडवीनं पाऊ. तर नातू म्हणाला, काहीतरीच काय बोलता आजोबा, काऊ कशी आकाशात उडणार? काऊ तर गवतात चरते खाली, ती आकाशात कशी उडणार? आणि प्रवीण दवणेंना एकदम झटका बसल्यासारखं झालं, कारण त्याला काऊ म्हणजे कावळा हे कळलंच नव्हतं. त्याला काऊ म्हणजे इंग्लिशमधलं गाय हे कळलं. याचं कारण काय की आजकाल लहान मुलांना पाळण्यापासूनच ते जे शिकवलं जातं, ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार शिकवलं जातं, बाकी अनेक पोएम तुम्हाला माहिती आहे शिकवले जातात, त्यांच्याशी इंग्लिशमध्ये गोडी गोडीने लाडी लाडीने बोललं जातं. मराठीत बोलतच नाही आई वडील. आत्ताची जे आपण पिढी जन्माला घातली आहे ती मुलाशी डायरेक्ट इंग्लिशमध्येच बोलते. का तर त्याचं इंग्लिश अगदी स्ट्रॉंग व्हायला पाहिजे शाळेत जाण्या अगोदरच म्हणून. तर त्याच्या कानावर मराठी शब्दच पडत नाही तर त्याचे अर्थ कसे कळणार? म्हणून हा चिंतेचा विषय आहे की प्रवीण दवणे म्हणाले की पिझ्झा खा तुम्ही, पिझ्झा खाण्याबद्दल आमचा आक्षेप नाही, पण पुरणपोळी आणि मोदकाच्या ताटामध्ये पिझ्झाचा तुकडा टेस्ट म्हणून खा, पिझ्झाने पूर्ण ताट भरू नका. हे त्यांचं म्हणणं. असे अनेक विचार त्यांनी मांडले, पण मी थोडक्यात तुम्हाला त्यांचं म्हणणं सांगितलं की आज आपण ट्रेनमध्ये बसमध्ये कुठेही गेलो आपण तर मराठी माणूस समोरचा असला तरी हिंदीत बोलतो, किंवा आताची जनरेशन तर डायरेक्ट इंग्लिशमध्येच बोलते फाडफाड फाडफाड. मराठी मुलं आता कॉलेजमध्ये शाळेमध्ये जातात ती सुद्धा मराठीत बोलतच नाही. हिंदी चालेल, बाकी इंग्लिश चालेल, पण अगदी मुलं मुली मुली हे सगळेजण ते मराठी बोलतात झटकन इंग्लिश सुरू करतात, हिंदी सुरू करतात. आणि मराठी वाचन जर म्हणाल तर आता डिजिटल युग आहे, किंडलवर पुस्तकं वाचली जातात, पण त्याच्यात फार कमी पुस्तकं मराठी वाचली जातात. जास्त करून इंग्लिशमधलंच वाङ्मय वाचलं जातं. हा चिंतेचा विषय आहे. पेपर हल्लीची मुलं वाचत नाहीत, वृत्तपत्र वाचत नाहीत. आणि वाहत्या प्रवाहामध्ये मराठी जर नसेल, जे वाहत असतं ते जिवंत असतं. पाणीसुद्धा वाहणारं पाणी शुद्ध असतं. एकदा ते एका ठिकाणी साचलं की जसं घाण होतं आणि आपण वापरत नाही, तसं मराठी वापरली गेली नाही, वाहत वाहत सगळीकडे पसरली नाही, तर ती टिकेल असं वाटत नाही. आणि हाच एक खरा चिंतेचा विषय आहे. अपर्णा बेडेकरांनी पण या कार्यक्रमामध्ये संतांच्या ओव्या, अभंग, अगदी ज्ञानेश्वरांपासून आतापर्यंतच्या ज्ञानदेव तुकाराम, एकनाथ, मुक्ताबाई, जनाबाई, बहिणाबाई चौधरी यांचे अभंग ओव्यांचे अर्थ उलगडून सांगितले. ही पिढी आहे हो सांगायला, पण पुढचं काय? आज आपणही अभंग किंवा ओव्या वाचत नाही, ग्रंथ वाचत नाही, तर पुढची पिढी काय वाचणार? त्या साहित्यामधलं वैविध्य त्यांनी सांगितलं. मलाही माहीत नव्हतं आतापर्यंत, एवढं मी वाचन नाही माझं. आणि खरंच मनात कुठेतरी एक अपराधी भावना आली की हे सगळं वाचून काढलं पाहिजे. आपण हे न वाचल्यामुळे आपल्या पुढच्या पिढीला सांगू शकलो नाही. कौशल इनामदारही म्हणाले की जगात सगळीकडे मराठी पसरली आहे, पण ती बोलली मराठी माणूस पण बोलत नाही. बाकीचे सगळे भाषाभिमानी आहेत, पण मराठी माणूस भाषाभिमानी नाही. तो मराठी भाषा बोलायला आजकाल कचरू लागला आहे. हेच खरं दुःख आहे. आणि मी तर असं म्हणेन, लहान तोंडी मोठा घास आहे, पण तरीही की आत्ताच्या पिढीने लग्न झाल्यानंतर जेव्हा मुलं जन्माला येतील तेव्हा त्यांच्याशी मराठीतून बोलावं. इंग्लिश हे शाळेमध्ये शिकवलं जाणारच आहे, पण मराठी हे आपण त्यांच्या पाळण्यापासून, जन्माला आल्यापासून कानी कपाळी जर घुसवलं, मराठीची गोडी लावली, तर मराठी भाषा जगामधून कोणीही नाहीशी करू शकणार नाही. ती टिकणार, अभिजात राहणार खात्रीने. आणि मी तरी हा कार्यक्रम जो उत्तरा म्हणे
मॅडमनी, जे संचालक टी व्हीवर वगैरे करतात, खूप फेमस आहे, तुम्हाला माहितीच असेल नाव ऐकून. त्यांनी इतका दर्जेदार बांधला होता की 3-3.5 तास कसे गेले कळलेच नाही. पण मी खूप गंभीर होऊन बाहेर पडलो हा कार्यक्रम ऐकल्यानंतर. आणि असं वाटायला लागलं की ह्याच्यापुढे मी तरी मराठी माणसाशी तरी मराठीतच बोलेन. वाचलं नाही आहे ते वाचन अपूर्ण राहिलेलं पूर्ण करायचा प्रयत्न करेन. रोज 2 तरी मराठी गाणी ऐकेन. आपण सुद्धा असं करावं असं वाटतं. विनंती आहे माझी तुम्हाला. आजच्या पुरतं एवढंच. बाय बाय.